बाईंची भाषण संपदा. सावित्रीबाई उत्तम शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापिका, चंदनासम झिजणाऱ्या समाजसेविका, कवयित्री, लेखिका तर होत्याच, त्यासोबत त्या वक्त्याही होत्या. त्यांचे विविध विषयांवर 1892 साली प्रसिद्ध झालेल्या 5 भाषणांमुळे त्या उत्तम वक्त्या असल्याचं लक्षात येतं. या भाषणातील विचाराची स्पष्टता पाहता ती भाषणे म्हणजे मूलगामी वैचारिक आंदोलनेच असल्याचा निर्वाळा अभ्यासकांनी दिलाय. प्रतिभेला परिश्रमांची जोड देण्याचा आशय या भाषणांमधून व्यक्त होत राहतो. या भाषणमालेत गुलामीच्या जोखाडातील देशाचे वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य चित्तारले आहे. त्यांच्या प्रतिभेचे दर्शन वक्तव्यातून स्पष्ट होत राहते. हे निव्वळ पोकळ आदर्शवादी पडीक पोपटपंची व्यक्त करणारे विचार नसून वास्तव्याचे भान ठेवणारे विचार आहेत. थोडक्यात तत्कालीन परिस्थितीचे ज्ञान आणि भान या विचारांमध्ये ठासून भरलेले आहेत. ही भाषणे हस्तिदंती मनोऱ्यातील मंडळींना आदर्श मानून केलेली नसून श्रमकारी श्रोत्यांना नजरेसमोर ठेवून झालेली आहेत. स्त्री, बहुजन, दलित आदी घटक या भाषणमालेचा केंद्रबिंदू आहे. विचारात कुठलीही भीड, मुरव्वत अथवा संदिग्धता नाही. 5 विषयांवरील 5 सूत्री कार्यक्रम उपरोक्त घटकांना दिला आहे. समाजमानाची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला आहे. या भाषणांमधून प्रसंगी क्रांतीचा प्रतिध्वनीही ऐकू येतो. ही भाषणे सर्वसाधारणपणे ज्योतिराव निर्वतल्यानंतरची असली तरी पूर्व आयुष्यातील वैचारिक अनुभवांच्या बैठकीवर पक्की आहे. सन 1890 ते 1892च्या दरम्यान त्यांची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण निर्माण झाली. त्यातच ज्योतिरावांच्या कार्याचा भार त्यांच्यावर येऊन पडल्यामुळे त्यांच्या या भाषणांमध्ये प्रचंड आक्रमकता दिसून येते. उपरोक्त बाबी खऱ्या असल्या तरी सावित्रीबाईंचे चरित्र पाहता त्या काही पट्टीच्या वक्त्या नव्हत्या. कार्यकर्त्यांच्या शिरावर येणारी जिम्मेदारी आणि त्यातून साधले जाणारे कार्य आणि सुसंवाद यातच सावित्रीबाईंची हयात गेली. त्यांची विद्यालये, महिला सेवा मंडळ, स्त्री विचारवती सभा आदींच्या अनुषंगाने त्यांनी निश्चित वक्तव्य केली असणार. परंतु ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची जिम्मेदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे 90च्या अगोदरच्या मितभाषी सावित्रीबाई 90 नंतर कडाडू लागल्या. हे कडाडणे म्हणजेच ही भाषणमाला होय. त्यांनी 90-92 नंतरही अनेक भाषणे दिली असतील, परंतु ती आज नाहीत. दरम्यान 90-92च्या कालावधीत उपलब्ध झालेली ही 5 सूत्री भाषणमाला होय. उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने आणि कर्ज आदी विषयांवर ही भाषणे आधारित आहे. पुणे, सासवड, ओतूर, जुन्नर आदी ठिकाणी केलेली ही भाषणे असावीत. सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते नारो बाबाजी महाघट पाटील यांनी सन 1892 साली वत्सल प्रेस, बडोदा येथून ही भाषणमाला प्रकाशित केली. हे छोटेखानी पुस्तक श्री झोडगे यांनी उतरवून घेतले. मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी या शीर्षकाचे हे पुस्तक असले तरीही यातील गाणी मात्र उपलब्ध झाली नसल्याचे डॉक्टर मा गो माळी यांनी म्हटलं आहे. फुले दाम्पत्याचे अभ्यासक हे जाणून आहेत की दस्तूर खुद्द ज्योतिराव उद्योगशील वृत्तीचे पाईक होते. पक्षाघाताच्या आजारातून सावरल्यावर त्यांनी उजव्या हाताने लेखन करता येत नाही म्हणून अत्यंत परिश्रमाने डाव्या हाताने लेखन करून सार्वजनिक सत्य, धर्म हा नैतिक मूल्याची जोपासना करणारा ग्रंथ लिहिला. तर आयुष्यभर त्यांनी श्रमाची उपासना केली. तसेच सावित्रीबाई ही आयुष्यभर उद्योगी राहिल्या. आळस त्यांच्या गावी नव्हता. उद्योगशील वृत्तीने, आनंदाने त्या कार्यरत राहायच्या. तेव्हा त्यांच्या आचरणात असलेला उद्योग त्यांच्या वक्तव्यातून डोकावणे अपरिहार्य आहे. त्यांनी नशिबावर भरोसा ठेवणाऱ्यांना उद्योगाचे महत्त्व विशद करून
करून सांगितले. हे विचार परिवर्तनीय असल्याचे वाचकांच्या लक्षात येते. सावित्रीबाईंनी उद्योगाला मानवाचा मित्र मानले आहे. त्यामुळे हे विचार उद्योगावर निष्ठा असलेल्या व्यक्तीने मांडले असल्यामुळे आळशी व व्यसनी व्यक्तीवर टीका होणे स्वाभाविकच आहे. आळस हा व्यक्तीचा नंबर 1चा शत्रू आहे. अशा आळशी वृत्तीला डोळ्यांसमोर ठेवून सदा सर्वदा कष्ट करण्याचे त्यांनी सुचविले आहे. जनकळकळ या व्याख्यानात व्यक्त झाली आहे. प्रारंभी उद्योगाची व्याख्या सांगून मानव कल्याणासाठी उद्योगाची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादित केले आहे. उद्योग हा मानवाचा परम मित्र असल्याचे सांगून आळस हा त्याचा शत्रू असल्याचे उदाहरणासहित नमूद केले आहे. देव या संकल्पनेचा विस्तार करून उद्योग व मनुष्य यांच्यात ही संकल्पना शत्रुत्व निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या संदर्भात त्या म्हणतात की देव हा एक काल्पनिक सहाय्यकर्ता आहे असे बहुतेक लोक समजतात. पण हा सहाय्यकर्ता सत्य नसून बेभरवशाचा असून मानव उद्योग यात भेद पाडून त्यांच्यात शत्रुत्व उत्पन्न करून माणसास आळशी बनवितो. पुढे त्या पाप पुण्य, सुख दुःखे, प्रारब्ध आदी संकल्पनांवर विश्वास ठेवल्याने दलित बहुजनांना हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडावे लागल्याचे सांगूनही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी उद्योग करण्याशिवाय पर्याय नसल्याचे नमूद करून उद्योग हे 2 प्रकारचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विचारी उद्योग आणि विचारी नसलेला उद्योग असे विचाराचे 2 भेद करून भीक मागणे हा विचार नसलेला उद्योग असल्याचे स्पष्ट केले आहे. तर विचारी उद्योग हा श्रेष्ठ असल्याचे म्हटलं आहे. युरोपियन मंडळींनी विचारी उद्योग आत्मसात केल्याने नवनवीन शोध त्यांनी लावले. विचारी उद्योगात नशिबाचा संबंध नसल्याचे स्पष्ट करून देव प्रारब्धावर विश्वास ठेवणारे लोक गुलामगिरीत खितपत पडतात या विचाराला पुष्टी देण्यासाठी त्यांनी हिंदुस्थानाचे उदाहरण दिले आहे. या गुलामगिरीला दैववाद आणि आळस कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटलंय. या उलट युरोपियन लोक उद्योगी असून त्यांच्या उद्योग वृत्तीची त्यांनी प्रशंसा केली आहे. उद्योगाने शूद्राद्री अतिशूद्रांची प्रगती इंग्रजी अंमलात होऊ शकते असा जबरदस्त आशावाद या भाषणात मांडला आहे. या भाषणाचा समारोप करताना त्या म्हणतात की यासाठी उद्योग करीत राहणे हे मनुष्याचे आद्य काम असून तो त्या योगेत सुखी होईल हे मी तुम्हास खात्री देऊन सांगते. इंग्रजी सरकार येथील शूद्राद्री अतिशूद्रास ज्ञान देऊन उद्योगी बनविण्यास झटत आहे. ही चांगली गोष्ट असून त्याबद्दल सरकारचे आभार मानले पाहिजेत. सरकारने काय करायला पाहिजे हे मी सरकारला सांगितले आहे. थोडक्यात मानवाची प्रगती उद्योगात असल्याचे दमदार प्रतिपादन या भाषणात व्यक्त झाले आहे. विद्यादान या दुसऱ्या भाषणात प्रारंभी सत्पात्री दान म्हणजे काय, ते सत्पात्री कसे लागेल याची टोकदार चर्चा करून विद्यादानाची व्याख्या केली आहे. आळस, परावलंबन वगैरे दुर्गुण रोखण्यास व मनुष्याचे सद्गुण वाढवण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेल तर विद्यादान होय. या दानाने देणारे आणि घेणारे खरेखुरे माणसे बनत असल्याचा दावा त्यांनी केलाय. या देवाणघेवाणीमुळे माणसातले पशुत्व हटते. या प्रक्रियेमुळे तो आतून बाहेरून झळाळून निघतो. ही झळाळी प्राप्त झालेला माणूस हिंदुस्थानी असावा म्हणून हिंदुस्थानच्या इतिहासाची स्थूल मानाने संक्षिप्त मांडणी त्या करतात.